नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक पेपर मसाला रेसिपी. अंड्यांपासून बनणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम नवीन पद्धत आहे. अशा प्रकारे तुम्ही जर अंड्याची रेसिपी बनवली तर जे अंडी खात नाहीत त्यांना सुद्धा नक्की आवडेल, ही माझी खात्री आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी इथे मी 7 अंडी घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार अंडी कमी जास्त करू शकता. आधी आपण ही अंडी आता शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अंडी बुडतील इतकं थंड पाणी घेतलेलं आहे. पाणी आधीच उकळवून घेऊन त्यामध्ये अंडी शिजवू नये, याने अंडी फुटू शकतात. आता गॅस ऑन करूयात आणि अंडी शिजवून घेऊयात. अंडी शिजत आहेत तोपर्यंत मी इथे 2 कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. आता या टोमॅटोचे 2 भाग करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे टोमॅटोची पेस्ट तयार होईल. त्यानंतर कांदे सुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण या रेसिपीसाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करूयात. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. आता कढईमध्ये 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्यांचे 2 भाग करून घालायचे आहेत. आता हे मसाले 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. भाजून झाल्यानंतर आपण हे मसाले थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर बनवून घेणार आहोत. हा मसाला तुम्ही चिकन बनवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर चिरलेला कांदा घालूयात. आता हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूयात. ही पेस्ट 2 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा डार्क सोया सॉस घालत आहे. त्यासोबतच थोडंसं पाणीही घालायचं आहे. पाणी घातल्याने सोया सॉस जळून जाणार नाही. आता सोया सॉस व्यवस्थित मिक्स करायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर इथे आता टोमॅटोची प्युरी घालायची आहे. ही प्युरी कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने टोमॅटोची प्युरी लवकर शिजेल. आता कढईवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. आता शिजवलेली अंडी टरफले काढून मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहेत. ही अंडी शिजवण्यासाठी 10 ते 12 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. आता ही अंडी आपल्याला मधोमध कापून घ्यायची आहेत आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. पहा, सर्व अंड्यांचे 2 भाग करून झालेले आहेत. आता कढईवरचं झाकण काढूयात आणि टोमॅटो पुन्हा थोडंसं हलवून घेऊयात. यामध्ये आता आपण थोडेसे मसाले घालूया. इथे मी अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. त्यासोबतच थोड्या वेळापूर्वी बनवलेला मसाला 1.5 चमचा इथे घालत आहे. सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण लावून 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात. तोपर्यंत मी इथे शेजारी तवा ठेवून गरम केलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा बटर घालूयात. बटर वितळल्यानंतर छोटासा कांदा उभा चिरून घालूयात आणि लगेच बटरमध्ये हा कांदा मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर चिरून घेतलेली अंडी आपण यामध्ये घालणार आहोत. सर्व अंडी घातल्यानंतर वरून चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि थोड्या वेळापूर्वी बनवलेला मसाला सुद्धा चिमूटभर यावरती घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट ही अंडी शालो फ्राय करून घ्यायची आहेत. 2 ते 3 मिनिटांनंतर अंडी व्यवस्थित शालो फ्राय झालेली आहेत. आता ही अंडी आपण ग्रेव्हीमध्ये घालूयात. अंडी घालून झाल्यानंतर आता ती हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर वरून ताजी कोथिंबीर चिरून घालायची आहे. इथे आपला एक पेपर मसाला तयार आहे. तुम्ही हा एक पेपर मसाला चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता किंवा माझ्यासारखं इथे जिरा राईस बनवून त्यासोबतही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खा, प्या, मस्त रहा. धन्यवाद.